श्रोते नमस्कार. श्रोते आज आपल्या आकाशवाणी जळगावच्या स्टुडिओत सार्वे तालुका पाचोऱ्याचे प्रगतिशील शेतकरी वेदराज कपाटे हे आलेले आहेत आणि आपण त्यांच्याशी सहज गप्पा करणार आहोत. कारण वेदराज कपाटे हे स्वतः शेतकरी तर आहेतच, पण ते अतिशय चांगले कवीसुद्धा आहेत. त्यांनी स्वच्छता गीतंसुद्धा लिहिलेली आहेत, त्यांनी पोवाडेसुद्धा लिहिलेले आहेत आणि ते स्वतः गातातसुद्धा. नमस्कार वेदराज. नमस्कार. वेदराज, किती शेती आहे तुमची आणि कुठे? माझ्या गावालाच सार्वे तालुका पाचोरा जिल्हा जळगाव या गावालाच माझी 2 एकर शेती आहे. मी शेती करतो आणि गाई पण आहेत, दुधाचा व्यवसाय पण करतो. अच्छा, म्हणजे दुधाचा व्यवसाय सुद्धा तुम्ही करतात. किती गाई आहेत आपल्याकडे? 2 गाई आहेत. 2 गाई आणि बैलजोडी आहे. आणि बैलजोडी. आणि यांच्या साहाय्याने तुम्ही शेती करता कवितांकडे कसे वळलात? ती आता अनुवंशिकता आहे सर. माझे वडील पण कवी होते, त्यांच्या याच्याने माझ्याकडे ते आलेलं आहे. बरं, सध्या आता ती कला आपण जोपासतोय. अच्छा, कला जोपासण्यासाठी तुम्ही स्वतः कवी झालात. हो. पहिली कविता तुम्ही कुठली केली होती? मी एक भक्तिगीत लिहिलं होतं सर पहिलं. ते म्हणजे मला ते जसं सुचत गेलं तसं ते मी ते उतरवत गेलं आणि मग आता दिवसेंदिवस त्याच्यात सुधारणा होते. आता चांगल्या चांगल्या प्रकारे चांगल्या विषयाला हात घालून मी ते लिहितो. बरं, मग ती पहिली कविता आठवते का तुम्हाला? हो, भक्तिगीत होतं ते. एक मी माणभावपंथी आहे. बरं. मग माणभावपंथीच्या अनुषंगाने श्री चक्रधर स्वामींच्या याच्यावरून मी ते भजन लिहिलं होतं. अच्छा, म्हणता येईल का थोडंसं? हो, म्हणता येईल ना. म्हणा ना मग. देवा माझ्या श्री चक्रधरा हो, देवा माझ्या श्री चक्रधरा हो, दीनभक्तासी हाती धरा हो, देवा माझ्या श्री चक्रधरा हो, दीनभक्तासी हाती धरा हो, वेदबोध नाही, ज्ञानशुद्ध नाही, दान धर्म कधी हाती घडत नाही, तन मन हे शुद्ध करा हो, दीनभक्तासी हाती धरा हो, रजतम सारे दोष भरले मनी, काम क्रोधाचा वाच क्षणोक्षणी, षडरी पुहे नष्ट करा हो, दीनभक्तासी हाती धरा हो, बालपण सार गेल खेळण्यात, तरुणपण गेल धर्म कळण्यात, राहिलं आयुष्य अंगीकारा हो, दीनभक्तासी हाती धरा हो, भवसागरात दुःख आहे फार, जन्म मरणातुनी करा वेळा पार, कपाटेचे हे दुःख हरा हो, दीनभक्तासी हाती धरा हो, देवा माझ्या श्री चक्रधरा हो, दीनभक्तासी हाती धरा हो. छान, अतिशय छान गीत लिहिलंय तुम्ही. हे पहिलं गीत होतं तुमचं आणि त्यानंतर मग हळूहळू तुम्ही कवितांकडे वळला. मग मी असं करत करत लिहित मग मला कविता वगैरे लिहायला लागलो, गाणे लिहायला लागलो. मग आपल्या श्रोत्यांसाठी एखादी कविता सांगा. कोरोनाचा पिरियड आला, कोरोनासाठी मग मी एक ऐरणी गीत लिहिलं होतं कोरोनामध्ये. चालेल ना? हो चालेल ना, म्हणा ना. कोटी कोटी जनताकडे कोरोना निधाव, कोटी कोटी जनताकडे कोरोना निधाव, अभागी सेनाबाई, अभागी सेनाबाई, ते शहर गाव जट नाही कोरोनानं नाव, त्या वैरीनं नाव जट नाही कोरोनानं नाव, फिरसनी उना तो मरी जाय जो, सत्यानाश होतेले आय मरी काय जो, लहान मोठा देखे ना रंकराव, लहान मोठा देखे ना रंकराव, अभागी सेनाबाई, अभागी सेनाबाई, ते शहर गाव जट नाही कोरोनानं नाव,
त्या वैरीनं नाव जट नाही कोरोनानं नाव. कामधंदा सारा बंद हुई जातीन, मोल मजूर गरीब दुब्या सांग काय खातीन. महागाई मा वाढी गया प्रत्येक ना भाव, महागाई मा वाढी गया प्रत्येक ना भाव. अभागी सेनाबाई, अभागी सेनाबाई, ते शहर गाव जट नाही कोरोनानं नाव. शेतकरी ना दे का जाया भलता हाल, यनामुळे इकाय नाही चांगला चांगला माल. त्यांना पुढे कोणता माल्य भेटे नाही भाव, त्यांनामुळे कोणता माल्य भेटे नाही भाव. अभागी सेनाबाई, अभागी सेनाबाई, ते शहर गाव जट नाही कोरोनानं नाव. भाऊ म्हणा कपाटे सांगे हात जोडी, गरीब या जनतानी की येऊ द्या थोडी. आपला करता देवबाकडे मांडाना ठराव, आपला करता देवबाकडे मांडाना ठराव. अभागी सेनाबाई, अभागी सेनाबाई, ते शहर गाव जट नाही कोरोनानं नाव. त्या वैरीनं नाव जट नाही कोरोनानं नाव. वा, छान. वेदराज, मला तुम्ही असं सांगा की तुम्ही समाज प्रबोधनपर सुद्धा काही गीते लिहिली, समाज प्रबोधन पण लिहितो. त्यामध्ये कुठली गीतं आहेत समाज समाज प्रबोधनावर पण आहेत आणि आपल्या ग्रामीण भागामध्ये आता समजा आपला विषय आहे, समजा मुलीची टंचाई आहे, बरोबर, मुलींचं आता परिस्थिती कशी आहे, अगोदर कशी होती, त्याच्यावर एक गीत लिहिलेलं आहे साहेब मी. फार आधी जुन्या काळामध्ये, फार आधी जुन्या काळामध्ये, पोर झाली का वाटायचं वाईट. आता पोरगी म्हणजे कॉलर ताईट, ताईट न आता पोरगी म्हणजे कॉलर ताईट. पोरगी झाली म्हणजे तवा होई पश्चाताप, खानदानीला लागला या जणू काही शाप. गडी गडी होई उंडा बडी, गडी गडी होई उंडा बडी, कित्येकांनी तवा लोटल्या खाईत. आता पोरगी म्हणजे कॉलर ताईट, ताईट न आता पोरगी म्हणजे कॉलर ताईट. हुंड्यामुळे कित्येकांनी आत्महत्या केली, पैशामुळे कित्येकांची इज्जत गेली. विकला मळा कसा कापला गळा, विकला मळा कसा कापला गळा, कामी येईन तवा नातेवाईक. आता पोरगी म्हणजे कॉलर ताईट, ताईट न आता पोरगी म्हणजे कॉलर ताईट. आता मात्र पोरीसाठी चक्रा मारतो सगळा, पोरीमुळे बापाचा भाव वाढला बघा. झाली हवा कुठं गेला दिवा, झाली हवा कुठं गेला दिवा, पोर झाली या कुळाचा लाईट. न आता पोरगी म्हणजे कॉलर ताईट. समाजात आता कशी शोकांकिका झाली, पूर्वी होती वेळ तशी पोरांवर आली. झाला केळ वाईट आली वेळ, झाला केळ वाईट आली वेळ, कपाटेला आता वाटे वाईट. न आता पोरगी म्हणजे कॉलर ताईट, ताईट न आता पोरगी म्हणजे कॉलर ताईट. वा, छान. या गाण्यातनं तुम्ही एक प्रकारे संदेशच दिला की मुलींना वाचवा आणि मुलगीच वंशाचा दिवा आहे. दिवा आहे. पूर्वी पूर्वी मुलांना वंशाचा दिवा म्हणायचा, पण आताची कंडिशन अशी की मुलगी ही कुळाचा लाईट झालेली आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. आता प्रदूषणावर सुद्धा काही रचना केलेल्या आहेत. हो, प्रदूषणावर पण आहेत, शिवाजी महाराजांवर आहेत, बाबासाहेबांवर आहेत, भरपूर आहेत. शेतीच्या अनुषंगाने आयराणी गीतं तयार करतो. जशी शेतीवर असतं, समजा जी परिस्थिती शेतकऱ्यावर येते त्या याच्यावर मी लिहितो. मागच्या वर्षी दिवाळीच्या टायमाला पाऊस आला, तेव्हा नेमका कापूस प्रत्येक शेतकऱ्याचा फुटलेला होता. बरोबर. आणि फुटलेला असल्यामुळे नुकसान होत होतं, कापसाचं नुकसान होत होतं. मग त्यावेळेस जी परिस्थिती होती शेतकऱ्याची शेतीची पाण्यामुळे,
ती मला जाणवली आणि मी ते एक आयराणीमध्ये गीत तयार केलं. बरं. मी माझ्या बायकोला उद्देशून ते म्हणत आहे. राणी भारी नको भरू तू आसी, राणी आसी आते फुटी गई आपली कपाशी. राणी भारी नको भरू तू आसी, राणी आसी आते फुटी गई आपली कपाशी. आते फुटी गई आपली कपाशी, चाल येची लवू जराशी. आते फुटी गई आपली कपाशी, चाल येची लवू जराशी. राणी भारी नको भरू तू आसी, राणी आसी आते फुटी गई आपली कपाशी. आते भेटत नाही ना कोणी, चाल येच न लावूत दोन्ही. लवू भरी सनी एक गोनी, चाल लाडकी मनी तू सोनी. काय आयशेल शेका तू आसी, राणी आसी आते फुटी गई आपली कपाशी. बोलत पाणी निलाई दिन, काय पडी जाई दव्य सोन. आते हुई जाई देन लेन, नाही रावाऊ यंदा कोण. चाल लवकर आते जरासी, जरासी आते फुटी गई आपली कपाशी. नाही भेटतीस ना आते बाया, आते याचा ना टाईम जाया. करू नको म्हण्या आवकाया, माल घालू नको येल वाया. कर चिंता आते जरासी, जरासी आते फुटी गई आपली कपाशी. चाल 2-4 बाया बलावू, वल्ला चिल्ला बियेची लवू. राणी नको तू भाव काऊ, करी रावण्या कपाटे भाऊ. तुले लई जाई मथुरा काशी, काशी आते फुटी गई आपली कपाशी. राणी भारी नको भरू तू आसी, राणी आसी आते फुटी गई आपली कपाशी. वा, छान. आता एखादं समाज प्रबोधनपर गीत सुद्धा लिहिलेत तुम्ही असं हो, तरी समाज प्रबोधनापर पण आहेत, ग्रामीण स्वच्छता अभियानावर पण आहेत. आज तन मन धनाने, आज तन मन धनाने करू मोठ्या मनाने. साप सफाईला लागा, भारताच्या लेकरांनो तुम्ही इमानाला जागा. भारताच्या लेकरांनो तुम्ही इमानाला जागा. पर्यावरणाची हानी होतसे किती, त्यांच्या परिणामाची हो वाटते भीती. आता झाडे लावा, गार येते हवा. आता झाडे लावा, गार येते हवा. असे कर्तव्याला जागा. भारताच्या लेकरांनो तुम्ही इमानाला जागा. भारताच्या लेकरांनो तुम्ही इमानाला जागा. शौचालयाचा वापर सारे करा, ग्राम स्वच्छतेचा मार्ग सारे धरा. घाण नका करू, गाव स्वच्छ करू. आता शाण्यासारखे वागा. भारताच्या लेकरांनो तुम्ही इमानाला जागा. कीटकनाशकांचा वापर कमी करा, सेंद्रिय शेतीचा मार्ग सारे धरा. गाई म्हशी पाळा, व्यसनाला टाळा. गाई म्हशी पाळा, व्यसनाला टाळा. आता सन्मार्गाला लागा. भारताच्या लेकरांनो तुम्ही इमानाला जागा. भारताच्या लेकरांनो तुम्ही इमानाला जागा. होता सोने की चिडिया भारत हा, क्रांतिकारांची कान भारत हा. ठेवा एवढेच भान, वाढवावा सन्मान. ठेवा एवढेच भान, वाढवावा सन्मान. संगे कपाटेच्या लागा. भारताच्या लेकरांनो तुम्ही इमानाला जागा. भारताच्या लेकरांनो तुम्ही इमानाला जागा. वा, छान. तुम्ही अतिशय सुंदर सादरीकरण केलेलं आहे. आता हे तुम्ही स्टेजवर सुद्धा करतात का? हो, स्टेजवर पण कार्यक्रम करतो. कुठले कवी संमेलन अटेंड करतो. आणि आम्हाला सरकारी जनजागृती मोहिमेमध्ये पण आम्ही सहभागी होतो. सरकारच्या तुमच्या भ्रूण हत्या वगैरे, मतदान, जनजागृती, ग्राम स्वच्छता अभियान, या सरकारच्या सर्व आम्ही स्कीमा राबवतो.
अच्छा. वेदराज, हं. तुम्ही आज आपल्या आकाशवाणी जळगावच्या स्टुडिओमध्ये येऊन आपल्या श्रोत्यांना खूप चांगल्या कविता ऐकवल्यात, तसंच गीतंसुद्धा ऐकवलीत आणि माहिती दिलीत. याबद्दल मी आकाशवाणी जळगावच्या वतीने आपला आभारी आहे आणि आपल्या पुढील कार्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद. श्रोते हो, नमस्कार. श्रोते हो, आज आपल्या आकाशवाणी जळगावच्या स्टुडिओत